तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपली दिवाळी फराळाची सिरीज सुरू आहे। फराळाच्या ताटातला गोल गरगरीत अजिबात टाळ्याला न चिकटणारा, अजिबात न रेलणारा, तुमचं सगळं ऐकणारा बेसन लाडू आज आपण करतोय। बेसन लाडू करताना हात अवघडून येतो, बेसन भाजायला भरपूर वेळ लागतो, पण आज आपण छान अशी ट्रिक वापरली आहे ज्याने बेसन भाजायला जास्त वेळ लागणार नाही, बेसन लाडू अजिबात रेलणार नाही, खाल्ल्यानंतर टाळ्याला चिकटणार नाही। चला तर मग संपूर्ण रेसिपी काळजीपूर्वक नक्की पहा। तर मंडळी, बेसन लाडू करताना सर्वप्रथम आपल्याला डाळ भाजून रवाळ असं बेसन पीठ दळून घ्यायचं आहे। बेसन लाडू करताना शक्यतो पॅकेटचं किंवा रेडीमेड बेसन पीठ न वापरता डाळ भाजून मग तिला रवाळ दळून मग लाडू करायचे, म्हणजे लाडू अगदी दाणेदार होतात आणि खाताना टाळ्याला किंवा घशात अजिबात चिकटत नाही। तर इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतली आहे। ही डाळ मंद आचेवरती सतत मिक्स करत हलक्या तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे। हलकासा सुगंध येईपर्यंत किंवा मग डाग पडायला सुरुवात होईल तोपर्यंत डाळ भाजायची आणि लगेच गॅस बंद करायचा। डाळ भाजल्याने काय होतं तर एकतर डाळ भाजून घेतली की त्यातलं संपूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि बेसन पीठ व्यवस्थित दळलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे डाळ भाजून घेतल्याने लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते, अजिबात बुरशी वगैरे लागत नाही, कारण डाळीमध्ये काहीच मॉइश्चर नसतं। 1.5-2 महिने सुद्धा हे लाडू आरामात टिकतात। त्याच सोबत डाळ अशी भाजून घेतलेली असली की लाडू करताना बेसन पीठ आपल्याला जास्त वेळ भाजावं लागत नाही। डाळ इथे आपण छान अशी हलक्या तांबूस रंगावर भाजून घेतली, एक 7 ते 8 मिनिटं लागले। डाग पडायला सुरुवातच होणार आहे। आता मी गॅस बंद करते। यापेक्षा जास्त डार्क रंगावर डाळ ना भाजायची नाही, नाहीतर काय होतं लाडूचा रंग हवा तसा पिवळा धमक न येता तो थोडासा ब्राऊन होतो। तर अशीच या पद्धतीने डाळ भाजून घ्यायची। ही डाळ भाजून झाल्यानंतर गॅस बंद केला, एका कॉटनच्या कापडावर काढून संपूर्ण गार करून घ्यायची आणि रवाळ असं बेसन पीठ दळून घ्यायचं। नेहमीच्या बारीक बेसन पिठासारखं दळायचं नाही। गिरणीतून दळून आणणार असाल तर त्यांना सांगायचं लाडूसाठी द्या, म्हणजे ते रवाळ दळून देतात। मी तर गार झाल्यानंतर मिक्सर मधून दळून रव्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे, कारण अर्धाच किलो डाळ आहे, मिक्सरला छान होते। तर मंडळी, डाळ गार झाल्यानंतर मिक्सरला डाळ बारीक करून बेसन पीठ तयार करून घेतलंय आणि हलकं हे रवाळ ठेवलंय। हलकंसं हे बेसन पीठ रवाळ ठेवायचं, म्हणजे लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाही। या पद्धतीने बेसन दळून पहा, लाडू परफेक्टच होणार। आता आपण वजनी प्रमाण पाहून घेऊया। अर्धा किलो डाळीचं बेसन पीठ तयार केलं म्हणजे अर्धा किलो बेसन पीठ आहे। त्यासाठी 180 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप घ्यायचंय आणि 350 ग्रॅम म्हणजेच 350 ग्रॅम इतकी पिठी साखर घ्यायची आहे। हे झालं वजनी प्रमाण। आता तुम्हाला कपचं प्रमाण सांगते। 240 ml चा हा कप आहे। या कपने हे अर्धा किलो बेसन मोजलं तर बरोबर 4 कप हे बेसन पीठ आहे। कप मध्ये बेसन पीठ भरताना चमच्याने भरलं आणि लेवल केलं, म्हणजे एकसारखं भरलं जातं, खूप दाबूनही नाही आणि खूप हलकं नाही। या पद्धतीने 4 कप हे बेसन पीठ भरलं आहे। 4 कप बेसन पिठासाठी 1 कपला 2 चमचे कमी इतकं आपण साजूक तूप घेतलंय। कप मध्ये साजूक तूप मोजताना वितळवूनच मोजायचं, घट्ट साजूक तूप मोजायचं नाही। तूप गरम करून आधी वितळवून घ्या वाटल्यास आणि मग मोजायचं। आता पिठी साखर सारख्या कपने 2.25 कप इतकी पिठी साखर आहे, म्हणजे 2 कप आणि पाव कप। पिठी साखर सुद्धा मोजताना चमचाने भरून लेवल करायची, म्हणजे परफेक्ट मोजली जाते। संपूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे, वाटी आणि वजनी, म्हणजे तुम्हाला घेणं सोपं होईल। आता लाडू करण्यासाठी आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय। शक्यतो गोलतळ असलेली कढई घ्यायची, म्हणजे बेसन पीठ सरसर सरकतं, आपल्याला व्यवस्थित भाजता येतं आणि हात अवघडून येत नाही। आता ही कढई मोठी आहे, बेसन अर्धा किलो आहे, एका वेळेला भाजलं जाईल म्हणून मी एका वेळेला भाजते। तुमची कढई लहान असेल तर तुम्ही 2 टप्प्यात भाजून घेतलं तरीही चालेल। बेसन पीठ कढईमध्ये काढलं, मिनिटभर मंद आचेवर भाजून घेतलं। त्यानंतर घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे बेसन पीठ तुपामध्ये व्यवस्थित एकजीव करायचं। असं चांगलं एकजीव करत करत मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिटं हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय। संपूर्ण तूप एका वेळेला घालायचं नाही। बेसन पीठ भाजताना आपण 3 टप्प्यामध्ये तूप घालणार आहोत, जेणेकरून तुपाचा व्यवस्थित अंदाज येतो आणि आपलं बेसन पीठ सुद्धा छान भाजलं जातं। सुरुवातीला तूप घातल्यानंतर मी एक 5 ते 6 मिनिटं हे भाजून घेतलं। त्यानंतर उरलेल्या तुपातलं अजून अर्ध तूप मी इथे घातलेलं आहे आणि अजून एक 5 ते 6 मिनिटं सतत मिक्स करत भाजून घेते।
दुसऱ्यांदा तूप घातल्यानंतर मी हे छान असं भाजून घेते। सुरुवातीपासून एक 12 ते 13 मिनिटं ह्या बेसन पिठाला भाजायला झालेले आहे। सुरुवातीला बेसन पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं आणि जसं जसं हे भाजलं जातं तूप रिलीज करायला लागतं आणि हे मिश्रण मस्त असं भाजलं जातं। असं टप्प्याटप्प्याने तूप घालायचं म्हणजे तुपाचा अंदाज सुद्धा योग्य येतो आणि बेसन पीठ सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं। बेसन पीठ आपण रवाळ दळलेलं असलं ना की आपल्याला बेसन पीठ भाजताना हात जास्त दुखत नाही। त्याचसोबत डाळ आपण भाजून घेतली आहे त्यामुळे बेसन भाजायलाही जास्त वेळ लागणार नाही। तर एक 3-4 मिनिटं अजून भाजून घेते। तर मंडळी दुसऱ्या टप्प्यात आपण तूप घातलं त्यानंतर एक 6 ते 7 मिनिटं मी भाजून घेतलंय। म्हणजे सुरुवातीपासून 13 ते 14 मिनिटं हे बेसन पीठ भाजलं। म्हणजे पहिल्यांदा आपण तूप घातलं एक 6-7 मिनिटं भाजलं, दुसऱ्यांदा तूप घालून 6-7 मिनिटं भाजलं। आता हे उरलेलं संपूर्ण तूप मी यामध्ये घालते। म्हणजे 180 ग्रॅम संपूर्ण तूप वापरलेलं आहे। 1 कपला 2 चमचे इतकं तूप कमी होतं, तितकं संपूर्ण तूप इथे मला लागलेलं आहे। आता शेवटी संपूर्ण तूप घातल्यानंतरही परत एक 5 ते 6 मिनिटं आपण भाजून घेऊया म्हणजे बेसन पीठ परफेक्ट भाजलं जाईल। आता बेसन पिठाला छान असं तूप सुटायला लागलेलं आहे आणि घरभर सुगंध पसरायला लागलेला आहे। फक्त गॅस कमी ठेवायचा म्हणजे बेसन पीठ करपत नाही। छान असं आपण हे भाजून घेतोय। जसं जसं भाजलं जातोय याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येतोय। अर्धा किलो डाळीच्या बेसन पिठासाठी 180 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप हे अगदीच योग्य प्रमाण आहे। तर मंडळी शेवटी संपूर्ण तूप घातल्यानंतरही एक 5 ते 6 मिनिटं मी भाजून घेतलं। म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत 20 ते 21 मिनिटं लागले। पण बेसन पीठ रवाळ होतं ना म्हणून अजिबात हात दुखला नाही। बेसन पीठ इथे आपलं संपूर्ण भाजून झालंय। बेसन पीठ आपण रवाळ दळलेलं आहे तरीही लाडू खाताना टाळ्याला चिकटू नये म्हणून बेसन पीठ संपूर्ण भाजून झालं की गॅस कमी करायचा आणि 3 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। नाश्त्याच्या चमच्याने फक्त 3 चमचे पाणी घालून सुद्धा परत छान असं एकजीव करून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला अजून भाजून घ्यायचंय। असं वरतून थोडंसं पाणी घातलं की बेसन पीठ छान जाळी धरतं, हे मिश्रण अजून रवाळ होतं आणि लाडू मग खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाही। तुम्हाला वाटेल पाणी घातलंय लाडू खराब होणार नाही का, तर अजिबात होत नाही। पाण्याची वाफ होऊन निघून जाते, बेसन पीठ मस्त जाळी धरून दाणेदार असं होतं। तर मंडळी 20 ते 21 मिनिटं बेसन पीठ भाजल्यानंतर 3 चमचे पाणी घालूनही अजून 2 ते 3 मिनिटं भाजलं म्हणजे एकूण 23 ते 25 मिनिटं आपल्याला पीठ भाजायला लागतात। पाणी घातल्यानंतर 2-3 मिनिटं भाजल्यानंतर परफेक्ट हे बेसन पीठ तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि एका पसरट ताटामध्ये हे भाजलेलं बेसन पीठ आपल्याला काढून घ्यायचंय। बेसन लाडू करणं अगदीच सोपं आहे, फक्त पीठ व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे। हे पीठ भाजताना मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यात तूप घालायला सांगितलंय आणि बरोबर 6 ते 7 मिनिटाचा वेळ देऊन भाजायला सांगितलेला आहे प्रत्येक टप्प्यामध्ये, म्हणजे बेसन पीठ परफेक्ट भाजलं जातं। आता हे बेसन पीठ ताटामध्ये काढून घेतलंय, संपूर्ण गार करायचं, अजिबात हे गरम राहायला नको। तर मंडळी अर्धा ते पाऊण तास पंख्याखाली ठेवून हे मिश्रण मी संपूर्ण गार केलेलं आहे। कोमट सुद्धा हे मिश्रण राहायला नको। तर हे जेव्हा गार होतं असं पसरलं जातं। संपूर्ण गार झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। मिश्रण थोडं जरी गरम असलं आणि आपण पिठी साखर घातली तर पिठी साखरेला पाणी सुटून आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं, म्हणून संपूर्ण मिश्रण गार करायचं। आता हे मिश्रण गार झालेलं आहे। 350 ग्रॅम म्हणजे 350 ग्रॅम आपण पिठी साखर घेतली आहे आणि कपने 2.25 कप ही पिठी साखर आहे। अर्धी पिठी साखर घातली आणि व्यवस्थित मिक्स केलं। संपूर्ण पिठी साखर आपल्याला वापरायची आहे, पण 2 टप्प्यात घातली की गाठी गुठळ्या होत नाही आणि हे व्यवस्थित एकजीव होतं। आता इथे मी संपूर्ण पिठी साखर घातलेली आहे। चांगलं असं आपल्याला मिसळून घ्यायचंय। एक गोष्टीची काळजी घ्यायची मंडळी, पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही, म्हणजे लाडू आपले 1.5-2 महिने सुद्धा आरामात टिकतात। छान असं आपण एकजीव करायचं। जसं जसं आपण एकजीव करतो पिठी साखर आणि बेसन संपूर्ण एकजीव होतं आणि छान असं लाडूचं मिश्रण आपलं तयार होतं। छान असं एकजीव करून घेतलं, लाडूचं मिश्रण तयार झालंय। लाडू करून घेऊया। लाडू करणं अगदी साधं सोपं आहे। बेसन लाडू लगेच तयार होतात आणि सांगितलेलं प्रमाण अचूक असल्यामुळे लाडू अजिबात रेलत नाहीये किंवा मिश्रण सुद्धा जास्त ओलसर नाहीये किंवा कोरडं नाहीये।
परफेक्ट लाडू वळले जात आहे। तर चमच्याने किंवा वाटीने मिश्रण घ्यायचं म्हणजे सगळे लाडू एकसारखे होतात। हलक्या हाताने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचा, नंतर शेवटी हातावर असा खेळवायचा म्हणजे लाडूला छान चकाकी येते आणि आकार सुद्धा लाडूचा मस्त येतो। सगळे लाडू या पद्धतीने आपण तयार करून घेऊया। अर्धा किलो डाळीच्या बेसन पिठामध्ये 25 ते 28 या आकाराचे लाडू तयार होतात। तर मंडळी इथे आपले परफेक्ट बेसन लाडू तयार होत आहे। आता 2 टिप, जर लाडूचं मिश्रण कोरडं झालं असं वाटलं, लाडू वळले जात नाहीये, भुरभुर होते असं वाटलं, तर 1-2 चमचे तूप गरम करा आणि अर्धा चमचा तुम्ही हलकं गरम तूप यामध्ये घालून मिक्स करा। तुम्हाला हवी ती कन्सिस्टन्सी आली की लाडू वळून घेऊ शकतात। दुसरी गोष्ट, लाडू रेळले जात आहे, व्यवस्थित वळले जात नाही असं वाटलं तर कोरडं बेसन पीठ कढईत थोडंसं भाजायचं, गार झाल्यानंतर मिश्रणामध्ये टाकायचं, म्हणजे तुमची थोडीफार साखर किंवा तूप एक्स्ट्रा झालं असेल तर ते बॅलन्स होतं कोरडं बेसन पीठ भाजून घातल्यास आणि तुमचे लाडू वळता येतात। पण मी दिलेले सगळे प्रमाण आणि टिप्स अचूक आहे, त्या फॉलो करा। शांत डोकं ठेवून प्रमाण व्यवस्थित मोजून तुम्ही लाडू केले ना तर परफेक्ट लाडू होतील। 1 तासभर मी हे लाडू गार करून घेतले, माझे लाडू परफेक्ट झाले, अजिबात रेळले नाही किंवा आकार सोडला नाही। तुमचे लाडू थोडेफार रेळले गेले असेल तर तासभरानंतर एकदा गोल करून मग डब्यात भरून ठेवा, म्हणजे लाडू अजिबात तळाला बसत नाही। मस्त असा दाणेदार लाडू झालेला आहे, पेढ्यासारखा मऊसूत आहे, अजिबात टाळाला चिकटत नाही, फक्त बेसन पीठ रवाळ दळायचं। कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी? आशा करते आजची ही बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा। रवा लाडू आणि वेगवेगळ्या दिवाळीच्या रेसिपींची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या सुद्धा नक्की पहा। परत भेटते अशाच एक